नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काउंटडाऊन सुरू झाले. सत्ताधारी आणि विरोधक या दोनही बाजूंमध्ये आता विजयासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. सगळेच पक्ष आपापली विजयाची रणनीती आखतात. भाजपनं राज्यसभेचं मैदान जरी जिंकलं असलं तरीही विधान परिषदेची लढाई म्हणावी तितकी सोपी भाजपसाठी सुद्धा नाहीये. कारण भाजपनं या निवडणुकीसाठी 5 उमेदवार रिंगणात उतरवलेत. प्रसाद लाड हे त्यांचे 5वे उमेदवार आहेत आणि त्यांना जिंकून आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना रणनीती आखावी लागणार आहे. ही रणनीती नेमकी कोणती आहे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे. भाजपचे आमदार ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत आणि थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस भाजपच्या सगळ्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सुद्धा मार्गदर्शन केलं जाणार आहे. सोबतच काँग्रेसचे नेते सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत आणि विजयासाठी मतांची जुळवाजुळव केली जाणार आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांच्या बाबतीत सध्या जोरदार हालचाली सुरू झाल्यात. आणि या सगळ्या निवडणुकी संदर्भातल्या काही तांत्रिक बाबी जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यासाठी आता स्टुडिओमध्ये माझ्या सोबत आहेत डॉक्टर अनंत कळसे सर, विधिमंडळाचे माजी सचिव आहेत कळसे सर. आणि या सगळ्या निवडणुका, अशा अनेक निवडणुका त्यांनी पार पाडलेल्या आहेत, त्यामुळे अनुभव खूप मोठा आहे त्यांचा. सर, खूप स्वागत आहे एबीपी माझामध्ये. धन्यवाद. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अगदी आपण काही दिवसांपूर्वीच भेटलो होतो आणि आता अगदी 10 दिवसांच्या आत विधान परिषदेची ही निवडणूक आहे. सगळ्यात महत्त्वाचं, राज्यसभेची जी निवडणूक महाराष्ट्रानं पाहिली आणि त्यानंतर आता विधान परिषदेची निवडणूक महाराष्ट्र पाहतो. या दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय, कारण दोनही वरिष्ठ सभागृह आहेत, पण निवडणुकांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये फरक नेमका काय? या दोन्ही निवडणुका ज्या आहेत ह्या प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट्स या पद्धतीनेच घेतल्या जातात. पहिली पसंत दिली जाते आणि बाकीचे मग प्रेफरन्सेस असतात. पण बेसिक असा फरक आहे की आपण जे बघितलं राज्यसभेच्या बाबतीत ते त्याच्या सिक्रेट वोटिंग होतं. विधान परिषदेचं जे मतदान होतं ते सिक्रेट वोटिंग होतं, गुप्त मतदानाने, पूर्णपणे गुप्त मतदानाने ती निवडणूक घेतली जाते. पण राज्यसभेच्या बाबतीत आपण बघितलं की त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हला, त्या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हला ते मत दाखवूनच मग मतपेटीत टाकणं बंधनकारक होतं, कारण कायद्यामध्ये तशी प्रोव्हिजन होती. त्यामुळेच आपण बघितलं आहे की सुहास कांदे यांनी 2 सदस्यांना, 2 रिप्रेझेंटेटिव्हला मत दाखवल्यामुळे कमिशननी त्यांचं मत बाद केलं होतं. पण ही निवडणूक मात्र संपूर्णपणे सिक्रेट मतदान पद्धतीने घेतली जाणार आहे. यामुळे सदस्यांना इथे कुणालाही मत दाखवण्याची गरज नाही. त्यांनी बॅलेट पेपरवर ती मार्क केल्यानंतर 1, 2 त्यांचे क्रमांक टाकल्यानंतर त्या पक्षाला त्यांनी सरळ ते बॅलेट बॉक्समध्ये ते मत टाकावं लागतं. हा बेसिक फरक या दोन निवडणुका, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या. त्यामुळे मतांचा कोटा हा सगळ्याच पक्षांसाठी सध्या एक महत्त्वाची बाब बनलेली आहे. कळसे सर, मला वाटतं या निवडणुकीमध्ये मतांचा कोटा मोजण्याची पद्धत तीच आहे जी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी होती आणि आता 26 हा प्रत्येक उमेदवारासाठी जिंकून येण्यासाठीचा मतांचा कोटा आहे. राज्यसभेची आपण गणितं बघितली होती त्यावेळेस सुरुवातीला असं वाटत होतं की पहिल्या पसंतीची नेमकीच मतं जेवढी गरजेची आहेत त्याच्यापेक्षा काही 1-2 मतं जास्त देऊन शेवटच्या उमेदवाराला जास्त मतं दिली जातील. पण शेवटच्या वेळेला आपण पाहिलं की स्ट्रॅटेजी कम्प्लिटली बदलली होती. काय वाटतं यावेळेस जेव्हा 26चा आकडा गाठताना कशी स्ट्रॅटेजी असेल? यामध्ये राज्यसभेमध्ये असं झालं होतं की बीजेपीकडे एक गठ्ठा मतं होती, 106 मतं त्यांच्याकडे होती आणि तो एकजनसी पक्ष असल्यामुळे त्यांना ती 48 मतं देण्याची लक्झरी, जी का स्वातंत्र्य होतं ते त्यांनी साधलं. आणि सेकंड जास्त सरप्लस असल्यामुळे नॅचरली नियमाप्रमाणे ती मतं आधी वाटल्या गेली आणि त्यांची दुसऱ्या पसंतीची सर्व मतं मग त्यांच्या दुसऱ्या उमेदवाराला म्हणजे धनंजय महाडिक यांना पडली. पण आघाडीकडे असं शक्य नव्हतं, कारण प्रत्येक पक्ष आपला कोटा पूर्ण कसा करायचा या चिंतेत होता. अशी स्ट्रॅटेजी होती. इनफॅक्ट मला असं वाटतं की त्यावेळेस भाजपाने त्यांचे 3ही उमेदवार, आपण जर मताचा आकडा बघितला तर 3ही उमेदवार पहिल्या फेरीतच निवडून येऊ शकले असते. म्हणजे हे जरी नसतं केलं कमी आणला असता कोटा आणि ते 14 मतं जर त्यांनी पहिल्या फेरीतच दिली असती याला धनंजय महाडिकाला तर 27 आणि 14 आपण जर हिशेब केला तर तो पहिल्या फेरीतच निवडून आला असता. म्हणजे असे गणित त्यांचं जमलं. 42 आणि जर कोट्याने जरी बघितलं तर असं गणित दिसतं की ते पहिल्या फेरीत, ऑफकोर्स ती त्यांची स्ट्रॅटेजी होती, त्यावेळेस त्यांनी अंगीकारली होती. पण यावेळेस जो कोटा आहे, आता 2 मताचं हायकोर्टाने निर्णय दिला आहे की त्यांना मतदानाचा हक्क नाही, त्यामुळे 285 प्रमाणेच कोटा काढायला लागेल. 285 गुणिले 100
आणि भागीला आपण ॲवज व्हेकन्सीज 10 आहेत, 10+1 आणि क्वोशंट जर मिळवला एक त्याच्यात तर 2591चा हा कोटा निघतो. आणि 2591 प्रमाणे म्हणजे 26 मतं त्याला संपूर्ण हवी आहेत पहिल्या पसंतीत निवडून येण्यासाठी. आणि आपल्याला स्ट्रेंथ प्रत्येकाची माहीतच आहे. शिवसेनेची आहे आपल्याकडे आज सध्या 55 आहे शिवसेना. राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत त्याचे 53 आहेत, पण त्यातली 2 53 जाती, आहे. म्हणजे 51. 51 झालेले आहेत. त्याच्यानंतर काँग्रेसकडे आहे 44, BJPकडे 106 आणि हे सर्व पक्ष पकडले बहुजन विकास, समाजवादी, MIM, प्रहार जनशक्ती हे सगळे 16 आहेत आणि अपक्ष 13 आहेत. तर या गणिताप्रमाणे मागे आपण बघितलं की या संपूर्ण गणिताप्रमाणे असं दिसतंय की 161 मतं आघाडीला पडली होती संपूर्ण याच्यामध्ये. आपण बघा 43, 41, 33 आणि 44 काँग्रेसचे, 161 आणि एक मत त्यांचं बाद झालं होतं. म्हणजे आता बाद जर झालं नाही तर 162 मतं त्यांना आघाडीला पडू शकतात. एक मिनिट, आपण ना सर मला असं वाटतं की मागच्या वेळेसची आकडेवारी आहे ती एकदा याच्यावर मांडूयात, म्हणजे सगळ्यांना कळायला सोपं होईल. शिवसेनेचे 2 उमेदवार होते, त्यामुळे त्यांच्याकडे एका उमेदवाराला संजय राऊत यांना 41 आणि 33 मतं यांना होती संजय पवार यांना. म्हणजे हे झाले 74. ही झाली शिवसेनेची परिस्थिती होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला 43 मतं होती. काँग्रेसच्या उमेदवाराला 44 मतं होती. त्यामुळे ते 74, 4 4 8 9 10 11 1 161 7 9 10 11 ही झाली 161 मतं होती आघाडीकडे राज्यसभा निवडणुकीमध्ये त्यांना मिळाली. बाद झालं होतं आणि एक बाद झालं होतं. म्हणजे पण ते त्यांचं मत होतं. 160 मतं त्यांना होती. अपेरेंटली भाजपकडे 48, दुसऱ्या उमेदवाराला पण 48 आणि 27 धनंजय महाडिकांना होती 123. त्यामुळे ती होती 123. ही होती मागची आकडेवारी राज्यसभेची. आणि आता जी मतं लागणार आहेत ती आहेत 26चा कोटा आहे प्रत्येकाला. मग 26चा कोटा जर आपण पकडला तर 160 भागिले 26 6 पॉइंट याला 26 न भागू. नाही आता हे जरी गणित बघितलं ना 26 गुणिला 6 जरी केले आपण तरी मॅडम 156 होतात. 26 गुणिला 6 करा म्हणजे यांचे आघाडीचे तर 156. आणि हे 26 गुणिला 5 BJPचे बरोबर. 130 गुणिले 5 130. म्हणजे यांना लागणार आहेत 7 जागा. म्हणजे ते जरी राज्यसभेचं जरी गणित आपण यांना 7 लागणार आहेत आणि यांच्याकडे 4 अतिरिक्त आहेत असं म्हणावं लागेल जर राज्यसभेची आकडेवारी पकडली तर. राज्यसभेप्रमाणे त्यांचे आघाडीचे 6 उमेदवार म्हणजे येऊ शकतात असं जरी कागदावर तरी दिसतं. कागदावर आपल्याला राज्यसभेच्या वेळेला पण दिसलं होतं की येतील म्हणून, पण तसं काही प्रत्यक्षात झालं नाही. झालं वेगळं. सध्या हे गणित आपण सर्वांना सांगितलं तरी. तर ही राज्यसभेची आकडेवारी पाहता आत्ताचं विधान परिषदेचं गणित मांडले. मात्र अर्थातच अपक्षांची भूमिका महत्वाची राहणार आहे. विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्यामुळे अर्थातच चर्चा सुरू झाली. काल राम शिंदे यांनी एकनाथ खडसेंची ही भेट घेतली होती. दरम्यान उद्याच्या निवडणुकीमध्ये विजय आमचाच असेल असंही राम शिंदे यांनी म्हटलं. राम शिंदे हे भाजपचे उमेदवार आहेत. विधानसभा सदस्यांचा मिळत असलेला पाठिंबा 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात उघडपणे खदखद व्यक्त केलेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे की ही खदखद आणि जो त्रागा सत्ताधारी आमदारांनी व्यक्त केला आहे तो मतदान रूपी आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि आमचे 5ही उमेदवार निवडून येतील. चालू आहे, तुम्ही देखील या ठिकाणी आहात, काही तुमची भेट झाली, काही चर्चा झाली, ते सांगायचं नसतं. नक्कीच, पण तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद, वेगळीच झळाळी पाहायला मिळते सध्या. काय राज आहे या मागचं?
या मागचं राज एवढंच आहे की उद्याचा विजय आमचा आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे 5 उमेदवार निवडून येतील असा आमचा विश्वास आहे. आणि चमत्कारासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही असं म्हटले भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी. चमत्कारासाठी 5वा उमेदवार आम्ही उभा केलेला नाही असंही मुनगंटीवार यांनी म्हटले उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. चमत्कारासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही आहोत, विजयासाठी निवडणूक लढवत आहोत. राज्यसभेतही विचारपूर्वक 3 उमेदवार दिले आणि विधानसभा सदस्यांच्या सद्विवेक बुद्धीच्या माध्यमातून आमचा 3रा उमेदवार निवडून आला. त्यासाठी देवेंद्रजीच्या व चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही विजयाची व्यूहरचना केली आणि एकत्रितपणे तो विजय प्राप्त केला. आम्ही चमत्कारासाठी 5वा उमेदवार उभा केला नाही, अतिशय नियोजनपूर्वक याही निवडणुकीची तयारी आम्ही केली आहे. 24 ऑक्टोबर 2019ला आमच्याशी धोका झाला, मतदारांशी गद्दारी केली. आता जैसा कर्म करेगा वैसा फल देगा आमदार. राज्यसभेची निवडणूक जितकी तिच्या निकालामुळे गाजली तितकीच गाजली ती मतं बाद ठरवण्याच्या आणि मतांवर आक्षेप घेण्याच्या एकूण प्रक्रियेमुळे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी या संदर्भात काय काळजी घेतली जाते या संदर्भात सुद्धा चर्चा करायची. पण एक छोटासा ब्रेक आता महाराष्ट्र देशामध्ये घेतोय. पाहत रहा एबीपी माझा. भाजपचे आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात आहे हा स्फोटक दावा केलाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी. भाजपला विधान परिषद निवडणुकीमध्ये अंतर्गत कलहाचा फटका बसेल असंही वक्तव्य नाना पटोले यांनी केले. विधान परिषद निवडणुकीपूर्वी नाना पटोले यांनी हा दावा केल्यामुळे अर्थातच भाजपच्या गोटामध्ये खळबळ उडाली आहे. तिन्ही पक्षाचं समन्वय, अपक्ष आणि ही सगळी जी टीम आहे, छोटे दल आहेत, ते सगळे आमच्याशी जुळलेले आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्येच मोठ्या प्रमाणात जे तिथं अंतर्गत जी वादविवाद आहेत त्याच्यामध्ये अनेक आमदार संपर्कात आहे महाविकास आघाडीच्या आणि त्याचं 20 तारखेला आपल्याला चित्र पाहायला अपक्ष आणि लहान पक्षांबाबत काही तुम्हाला मिळणार काही चर्चा झाली झाले ना. ते आम्हाला आमचे प्रेफरन्स जी मतं आहेत आमची त्यांना येतील त्यांची आम्हाला जातील अशा पद्धतीचा हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे उद्या मतदान आहे तर सगळ्याच पक्षांची तयारी तर सुरू आहे आणि अर्थातच दावे प्रतिदावे सुद्धा केले जातात. आम्हाला कोणकोणत्या बाजूने मतं मिळू शकतील या संदर्भातले विजयाचा विश्वास सगळ्या बाजूंनी व्यक्त केला जातोय. मात्र मागच्या निवडणुकीचा जर इतिहास लक्षात घेतला जी अगदी 10 दिवसांपूर्वी झाली राज्यसभेची तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित होतोय तो म्हणजे मतं बाद ठरवण्याचा, मतांवर आक्षेप घेण्याचा. कळसे सर, या निवडणुकीमध्ये एक बदल मोठा आहे की मतदान गुप्त असल्यामुळे कोणत्याही पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हला आपली मतपत्रिका दाखवावी लागणार नाहीये. या परिस्थितीमध्ये मतपत्रिका कुणाला तरी दाखवली म्हणून मत बाद झालं जे मागच्या वेळेस घडलं होतं तसं होण्याची शक्यता आहे का? नाही, या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान असल्यामुळे उमेदवारांनी म्हणजे आमदारांनी जाऊन त्या बूथमध्ये मार्क करायचं 1, 2, 3, 4 त्यांची प्रेफरन्सेस आणि त्यानंतर त्यांनी बूथमध्येच घडी करून ती घडी करूनच बाहेर येऊन मतपेटीमध्ये त्यांचं मत टाकायचं असतं. त्याच्यामुळे यावेळेस जरी कुणालाही मत दाखवण्याची गरज नाही आणि मत दाखवलं त्यांनी कुणाला तर ते व्हायोलेशन ऑफ इलेक्शन प्रोसेस म्हणून ते मत बाद ठरवू शकतं. ही कल्पनासुद्धा त्यांना सर्वांना दिली असावी किंवा देतील त्यांचे नेते. यावेळेस दाखवायची गरज नाही. हा मूलभूत फरक राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये आहे. त्यामुळे त्यांना कोणालाही मत दाखवणं आवश्यक नाही. दाखवलं तर ते मत निश्चित बाद होईल. पण ते कुणाला दाखवू शकतात कारण रिप्रेझेंटेटिव्ह नसणार आहेत त्या आता बूथमध्ये मग मत कुणाला नाही, दाखवू त्याचे इलेक्शनचे पोलिंग एजंट असतात. प्रत्येक उमेदवाराचे पोलिंग एजंट असतात. त्यामुळे त्या पोलिंग एजंटला जरी त्यांनी दाखवलं तरी ते मत बाद होण्याची बाद होईलच ते. त्यामुळे त्यांनी न दाखवता सिक्रेसी पाळूनच ते मत त्यांनी मतपेटीत टाकायचं. आणि ही काळजी मला वाटतं आता सगळ्याच राजकीय पक्षांना घ्यावी लागणार आहे कारण त्यांना अगोदरची नियमावली त्यांच्या डोक्यातून पुसून ही नवीन नियमावली टाकावी लागणार आहे. आणि विधान परिषद मतदान प्रक्रियेसाठी शिवसेनेची रंगीत तालीम सुरू झालेली आहे. मतदानावेळीच्या चुका टाळण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यसभा निवडणुकीमध्ये सुहास कांदे, शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत बाद झाल्यानंतर शिवसेनेनं ही पूर्वतयारी सुरू केलेली आहे.
सगळ्यांकडे संख्याबळाची जी स्थिती आहे ती पाहता एकही मत वाया घालवणं, बाद होणं हे कोणत्याही पक्षाला परवडणारं नाही आणि त्यामुळे आता सगळ्याच पक्षांकडनं तयारी सुरू झालेली आहे. शिवसेनेकडून तर रंगीत तालीम सुरू झालेली आहे उद्याच्या मतदान प्रक्रियेची. कळसे सर आपल्यासोबत आहेत. सर, रंगीत तालीम पर्यंत परिस्थिती येऊन पोहोचलेली आहे, कारण गेल्या वेळेस शिवसेनेनं एक मत आपलं गमावलेलं होतं. इतरही 2 मतांवर आक्षेप घेतला गेला होता, राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या, पण सुदैवानं ती मतं वाचली होती. आता जेव्हा विधान परिषदेची तयारी करावी लागते त्यावेळेस मतदारांना नेमक्या कोणत्या सूचना दिल्या जात असतील? कसा जाणार आहे मतदार यावेळेस मतदान केंद्रामध्ये? प्रक्रिया काय असेल यावेळेस? प्रक्रिया अशी आहे की मतपत्रिकेवर त्यांनी कंपल्सरी एक हा आकडा लिहिलाच पाहिजे. नंतरचे प्रेफरन्सेस त्यांना जे आहेत ते नाही टाकले तरी चालेल, पण एक आकडा लिहिणं कंपल्सरी आहे. आणि एक आकडा हा अंक एका अंकात टाकला पाहिजे, शब्दात नको. एक ONE असं शब्दात नको, अंक टाकला पाहिजे. इंग्रजी किंवा मराठी दोन्ही असला तरी, देवनागरी किंवा रोमन. इंग्रजी, मराठी, रोमनमध्ये सुद्धा दाखवू शकतात ते. आणि दुसरी पसंत दुसऱ्या आकड्यासमोर, तिसऱ्या आकड्यासमोर, आणि शक्यतो तो मध्यभागी म्हणजे कॉलम जो असतो त्याच्या मध्यभागी तो टाकला पाहिजे. नाहीतर अदरवाईज ती आयडेंटिफिकेशनची त्याला एक थोडी शक्यता असते की मतदार आयडेंटिफाय झाला म्हणून ते मत त्याच्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. आणि आक्षेप घेतल्यानंतर मग रिटर्निंग ऑफिसरला तो निर्णय द्यावा लागतो. आणि ती प्रक्रिया फार किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे ही थोडीशी मतपत्रिका टाकताना, मार्क करताना इव्हन राईट नको, त्याच्यासमोर राईट करणं ते सुद्धा अगदी चुकीचं आहे. ते याच्यामध्ये विशिष्ट पेनानेच तो टाकला पाहिजे. कारण मला मागे उदाहरणं असे माहीत आहे की विशेष जी पेन पुरवली जाते विधानमंडळाकडून किंवा रिटर्निंग ऑफिसरकडून, आणि ती पेन न वापरता दुसऱ्या स्वतःच्या पेननी ते आकडे टाकण्याचा सुद्धा प्रकार मागे घडला होता. आणि अशी मतं बाद केली जातात. त्यामुळे ही जी सूचना ह्या सगळ्या उमेदवाराला म्हणजे आमदारांना, आपल्या सदस्यांना दिल्या गेल्या आहेत, या सूचनेचं काटेकोरपणे पालन करून ही मतपत्रिका मतपेटीत टाकणं अत्यंत आवश्यक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कुणालाही मतपत्रिका दाखवायची नाही. हा खूप मोठा नियम, कारण मागच्या वेळेस दाखवायची होती. हा मोठा फरक त्यामध्ये आहे. त्याच्यामुळे यामुळे त्यांनी बाद पेपर तो मार्क करून तातडीने त्या बॅलेट बॉक्सकडे जायचं आहे, तिथे ती मतपत्रिका त्यांनी बॅलेट बॉक्समध्ये टाकायची आहे. त्यामुळे मागची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक, राज्यसभेची निवडणूक आणि विधान परिषदेची निवडणूक, यातला सगळ्यात मोठा फरक हा आहे की मतदाराला मागच्या वेळेस मतपत्रिका दाखवायची होती, जे विशिष्ट पक्षांचे होते, अपक्षांना ते बंधन नव्हतं. मात्र आता कुणालाही मतपत्रिका दाखवता येणार नाही, आणि तसं झालं तर ती मतपत्रिका, ते मत बाद ठरू शकेल. ABP माझा, उघडा डोळे